बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. आजचा आपला विषय आहे निवडणुकीत काटेकी टक्कर. नमस्कार, माझा महाराष्ट्र न्यूज मध्ये मी साक्षी. पाहूयात आजचा ब्युरो रिपोर्ट. 10 नगरपालिका आणि 3 नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी काटेकी टक्कर लढत होणार असून या निवडणुकांमध्ये नेत्यांनी साम दाम दंडभेद वापरला असल्याचं चित्र पाहायला मिळालं. काही मतदारसंघांमध्ये मंत्री विरुद्ध मंत्री लढत होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. तसेच काही मतदारसंघामध्ये बिनविरोध नगरसेवक पदी निवड झाल्या आहेत. यामध्ये पन्हाळ्यात सर्वपक्षीय आघाडीचे नगरसेवक पदाचे 6 उमेदवार बिनविरोध झाले, तर मलकापूरमध्ये नगरसेवक पदासाठी एक माजी नगराध्यक्ष बिनविरोध, तर कागलमध्ये नगरसेवक पदासाठी एक बिनविरोध निवड झाली आहे. मुरगुड मतदारसंघात नगराध्यक्ष पदासाठी दुरंगी तर नगरसेवक पदासाठी बहुरंगी लढत होणार आहे. पेठवडगाव चंदगड मतदारसंघात नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी तर नगरसेवक पदासाठी बहुरंग लढतीची चुरस रंगणार आहे. त्याचबरोबर कागल, जयसिंगपूर, गडिंग्लज, कुरुंदवाड, हुपरी, हातकणंगले, शिरोळ, आजरा मतदारसंघात बहुरंगी लढत होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. नगरपालिका व नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे. निवडणुकीच्या रणांगणात असलेल्या अपक्ष उमेदवारांना 26 नोव्हेंबर रोजी चिन्हांचे वाटप करण्यात येणार असून निवडणुकीतील उमेदवारांची यादी देखील प्रसिद्ध केली जाणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या उमेदवारांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.